जातवेद हे त्रिविक्रमाचं नाव आहे. हा त्रिविक्रम आहे, बरोबर. तर बघा, स्तोत्र आहे महालक्ष्मीचं आणि तिच्या कन्येचं लक्ष्मीचं. ह्या दोघींना आळवते कोण तर लोपामुद्रा. आणि पहिल्या याच्यामध्ये तिला आवाहन कर, तिला बोलव. हे कोणाला घातलं गेलं साकडं तर त्या जातवेदाला. ऋग्वेदाच्या सुरुवातीला पण तेच केलं, अग्नी मिळे पुरोहितम. पुरोहित म्हणजे तो लग्न सांगणारा पुरोहित नव्हे, पुरोहितम म्हणजे मूळ अर्थानुसार पुढे पुढे नेणारा, प्रगती घडवून आणणारा असा तो जातवेद, असा तो त्रिविक्रम. त्या जातवेदाला हे आवाहन केलं जातं की ह्या अशा सर्व शुभलक्षणं संपन्न, की स्वतः जी सर्वोच्च शुभलक्षणं आहे अशा तिला माझ्या गृहात आणि माझ्या घरात आणि माझ्या कार्यक्षेत्रात, म्हणजे माझ्या शेतात, माझ्या दुकानात, माझ्या कारखान्यामध्ये, माझ्या फॅक्टरीमध्ये, माझ्या ऑफिसमध्ये, मी नोकरी करतो तिकडे, मी इकडे उभा राहतो तिकडे असेल, माझा अगदी लहानसा स्टॉल असेल, मी टोपली घेऊन पेरू विकत असेल, किंवा मी 10 मॉलचा मालक असेल, मी एखाद्या देशाचा राजा असेल, पण माझं कार्यक्षेत्र जे आहे आणि असं कुठे विशिष्ट उल्लेख केलेलं नाही बघा की अमुक ठिकाणी तमुक ठिकाणी कार्यक्षेत्र. माझं जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये तिला येऊन प्रतिष्ठित होण्यासाठी तू आवाहन कर. मी स्वतः का नाही आवाहन करू शकत असं त्या श्लोकामध्ये का नाही म्हटलं? ते तो करतोच आहे. तो म्हणजे इथे लोपामुद्रा म्हणजे प्रत्येक भक्त ते आवाहन करतोच या स्तोत्रामध्ये. म्हणून साधी गोष्ट लक्षात घ्या की आपल्या घरामध्ये पंखा आपल्याला सुरू करायचा आहे की AC सुरू करायचं आहे, आपण जे बटन ऑन करतो, जे आणि बटन आपण लावतो, ते बटन कधी ऑन होईल? आपल्या घरामध्ये इलेक्ट्रिकचं कनेक्शन असेल तर घरात इलेक्ट्रिकचं कनेक्शन घेतलेलंच नाही. आपण म्हणून घरात मी TV लावीन, हे लावीन, ते लावीन, बटणं लावीन, म्हणजे कनेक्शन आधी जोडलेलं नसेल तर, बरोबर. म्हणजे काय, तुम्ही जागृत असायला पाहिजे, तुम्ही कनेक्टेड असला पाहिजेत त्या परिस्थितीशी, त्या स्थितीशी. आणि कुठल्याही स्थितीमध्ये हा जातवेद जो आहे, जो वेदांचा ज्ञाता आहे, जो सर्व जाणणारा असा जो त्रिविक्रम आहे, जो मूळ अग्नी आहे या संपूर्ण विश्वामधला, जो समाग्नी आहे. समाग्नी हे तसं आणखी एक नाव आहे, मित्राग्नी हे दुसरं नाव आहे.